हॅलो फ्रेंड, माकी रसोईमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आपण ह्या मिरची वडे करणार आहेत बरं का, राजस्थानी मिरची वडे करणार आहेत. त्याच्यासाठी ना मी का इथं बटाटे शिजवून त्याला मॅश करून ठेवले. हे कांदा लसूण अद्रक आहे ह्याच्यामध्ये. मी हिरवी मिरची टाकणार नाही का तर मी ही हिरवी मिरची तिखट असते, माझ्याकडे तिखट जास्त खात नाहीत म्हणून हिरवी मिरची टाकणार नाही. आता हे कोथिंबीर आहे, ह्याच्यामध्ये पाणी घेतलं आहे. आता हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि ह्याला थोडी फोडणी द्यायची. जास्त तेल टाकायचं नाही, जास्त तेल टाकलं तर ते मध्ये मिरचीमध्ये भरले जात नाही. ठेवका आता आहे बेसन आहे, तांदळाचं पीठ आहे, जिरा आहे, ओवा आहे, काळा मसाला, थोडी मिरची आणि हळद. मिरची पण थोडीच टाकली बरं का ह्याच्यामध्ये, माझ्याकडे तिखट खात नाहीत म्हणून. आता आपण हे ना सगळं फोडणी देऊन घेऊ. जिरे मोहरी टाकायची ह्याच्यामध्ये. हो का, तेल थोडं टाकायचं का तर आपल्याला ते सगळा मसाला आहे ना बटाट्याचा ह्याच्यामध्ये भरायचा आहे मिरचीमध्ये. आता हे बेसनाचं पीठ चांगलं लावून घेते आणि भजे करताना त्याच्यामध्ये एक पिंचभर सोडा टाकायचा म्हणजे भजे फुगून येते चांगले. आता हे फोडणी आली की ह्याच्यामध्ये कांदा लसूण अद्रक टाकायचं. तुम्ही हिरवी मिरची टाकू शकता तुमच्याकडे खात असतील तर. कांदा लसूण अद्रक थोडं उशिरा टाकायचं, आधी कांदे टाकायचे. चांगले बारीक कांदे चिरून घ्यायचे बघा. बारीक कांदे चिरले ना की ती कांद्यामध्ये बटाट्यामध्ये चांगले मिक्स होते. आता हे चांगलं हलवून घेऊ आपण एकदा. चांगले भाजून घ्यायचे बरं का कांदे, पोटाला पचावं म्हणून आपण चांगले कांदे भाजून घ्यायचे. कच्चे कांदे टाकायचे नाही. पण तुम्हाला जर कच्चं टाकायचं असलं तर ह्याच्यामध्ये सगळे मसाले मिक्स करून तुम्ही कच्चं पण त्याच्यामध्ये भरू शकता, पण मी भाजून घेणार आहे. आता ह्याच्यामध्ये अद्रक लसूण टाकते, पेस्ट केलेली ते टाकते. ह्याच्यामध्ये आपल्याला मसाले टाकायचे बरं का, थोडं मीठ टाकायचं, थोडी मिरची टाकायची, थोडं मीठ टाकायची, थोडी हळद टाकायची आणि परत ते बटाटे ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचे कांदे चांगले भाजल्यानंतर. आता मी हे पीठ लावते आणि तुम्हाला परत करताना दाखवते. आता हे बघा, हे तयार झालं आहे. मध्ये भरायला मसाला सारं नाही हे बटाट्याचं. ह्याच्यामध्ये मी मॅगी मसाला टाकला आहे म्हणजे टेस्ट चांगली येते म्हणून. तुम्हाला हे लाल दिसायला आहे, अजून हलवायचं राहिले. आता आपण ना हे पीठ लावून घेऊ. ह्या पिठामध्ये ना थोडं आवश्यकतेनुसार पाणी टाकायचं आणि त्याला हलवून चांगलं लावायचं. हे असं. आणि ह्याच्यामध्ये करताना थोडा सोडा टाकायचा म्हणजे भजे चांगले होते. आपल्याला लागेल तसं पाणी टाकायचं. आणि हे पाणी मिक्स करते आणि पीठ लावून तुम्हाला दाखवते परत. आपल्या भज्याच्या पिठापेक्षा थोडं जाड लावायचं बरं का, पातळ लावायचं नाही. मला पाणी कमी पडलं, आता ह्याच्यामध्ये पाणी टाकते आणि मिक्स करून घेते मी. हे का आता हे मसाला तयार झाला आहे, पण गार होऊ द्यावं लागतं बरं का ह्याला, का तर आपल्याला भरायला लागतं ना मिरचीमध्ये जर गरम मसाला भरला तर भजे फुटतात आणि चांगले होत नाहीत. म्हणून हे गार करून भरायचा मसाला बरं. आता हे गार होऊ द्यायचा आणि परत हे मिरचीमध्ये काही तुकड्यामध्ये भरायचं. हे मिरचीचे तुकडे आहेत ना, का उभी चिरलेत आणि त्याला फ्रेश करून घेतले, मधलं सगळं काढले. हो का, आता ह्याला थोडंसं मिठाचा हात फिरवायचा, मधून जास्त मिठाचा हात फिरवायचा नाही. आणि तुम्हाला नसला फिरवायचा तर नका फिरवू, का तर एखाद्या वेळेस कुणाला मीठ कमी लागते, कुणाला जास्त लागतं. हे अर्धे तुकडे केलेत मी. ही मिरच्या खूप मोठ्या होत्या. हो का, एकच मिरची साबूत आहे ह्याच्यामध्ये. हो का, अशा. आणि मी भज्यासाठी आणल्या नव्हत्या, पण अचानक भजे करायले म्हणून मग ते मोठ्या मिरच्या आलेल्या भाजीसाठी. आता हे चांगलं भिजवून घेते ह्याच्यामध्ये पाणी टाकून आणि हे गार होऊ देते. गार झाल्यानंतर हा मसाला भरायचा आहे आपल्याला. आता हे बघा, हे सारण तयार झालं आहे बटाट्याचं. आपण ह्याच्यामध्ये भरून घ्यायचं. असं जितकं लागेल तेवढंच भरायचं, जास्त पण भरायचं नाही, तर मिरचीच्या बाहेर होते. मी कट केल्यात मिरच्या म्हणून तुम्हाला तशा दिसायला. गार झाले बरं का. आता हे भरून घ्यायचं. हे काही पीठ असं तयार झाले. आता ह्याच्यामध्ये आपल्याला थोडा 1 पिंच सोडा आणि 2 चमचे ते तेल टाकायचे गरम झाल्यानं. आता हे चांगलं लागलं बघा. पीठ जाडच लावावं लागते, थोडं पातळ जमत नाही. का तर आपल्याला पाहिजे असलं तर ह्याच्यामध्ये 2 चमचे पोहे खायचं पाणी टाकायचं नाही. तर अशी भरून घ्यायची. आता भजा आणखीन दाखवते मी भरून. तुम्हाला पाहिजे असेल तर ह्याला मीठ लावा बरं. मग मी लावलेलं नाही, माझ्याकडे मीठ कमी होतं. तो का स्वच्छ केल्यात मिरच्या सगळ्या. आता हे पीठ घ्यायचं आणि असं हे बटाट्याचं सारण घ्यायचं आणि असं भरायचं
आणि त्या मिरचीला चांगलं बंद करायचं परत बरं का, असं दाबून बंद करायचं. वरी राहिलेलं हे सारण काढून टाकायचं. हे का दाबून बंद करायचं अशा. आता अशाच भरून घ्यायच्या सगळ्या आणि परत तळायचं. आता हे बघा असे सोडायचे ह्याला बेसन. थोडं बहुत बेसन इकडं तिकडं होत असते, का तर आपल्याला मिरची चांगली भरून घ्यावी लागते ना बेसनामध्ये. आता हे काय असं सोडायचं. भरलेले असे बुडवायचे. आता हे बुडवले बघा, ह्याच्यामध्ये असे बुडवायचे भरलेले. हो का, असं तुम्ही चमच्याने टाका, हाताने टाका, कशाने टाका. मला हाताने टाकायची सवय, मी हाताने टाकते. आता होता हे चांगला भिजला. आता ह्याच्यात सोडायचं. अशी वडी तयार होते. खूप टेस्टी लागतात बरं का. 1 पिंच सोडा टाकला आहे आणि हो का ह्या चमच्याने 1 चमचा तेल टाकलं आहे, भाजीच्या चमच्याने. सावकाश हलवायचं बरं का, जास्त मोठ्याने हलवायचं नाही. जास्त जोराने हलवलं तर त्याच्यातला मसाला सगळा बाहेर येईल. आता ह्याचं आणि नंतर निघाल्यानंतर तुम्हाला दाखवते. जितकं तेल आहे आपलं तितकं सोडायचं. जास्त सोडले तर त्याच्यातला मसाला बाहेर येण्याची शक्यता असते. हे बघा मिरची वडे असे तयार झालेत तळून. खूप सावकाश तळायचं बरं का ह्याला, पण मोठ्या गॅसवरच तळायचं. बारीक गॅसवर केलं तर ह्याचा मसाला निघतोय बरं का, आतला माझा निघाला 1-2 मसाल्याचा. आता हे काय क्रिस्पी झालेत चांगले, लहान मोठे झालेले आहेत. का तर मिरच्याच त्या आकाराच्या होत्या, त्या आकाराने झाले. माझे जर मिरची वडे तुम्हाला आवडले असतील तर सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला माझे मिरची वडे कसे वाटले. धन्यवाद. आता हे बघा ह्याच मसाल्याचे हे सारण आहे ना, ह्याच्याच मी आता आलू वडे करायले. हो का, हे बेसनमध्ये टाकायले. हो का, त्या बेसनमध्ये टाकायचं, त्याला चांगलं बेसन कोट करायचं बरं का. जास्त पातळ चलत नाही ह्याला. हो का, आता असं सोडायचे हाताने. हे मोकळं राहू द्यायचं नाही. मोकळं जर राहिलं तर सगळं मसाला बाहेर येते. हो का, त्याच्यामध्ये सोडायला. हो का, असे घ्यायचे, ह्याच्यामध्ये कोट करायचे. हो का, चांगले उडवून घ्यायचे आणि ह्याच्यामध्ये व्यवस्थित सोडायचे. हो का, जर तुम्ही ह्याच्यामध्ये व्यवस्थित नाही भिजवले ह्या सारणामध्ये तर ते फुटून मसाला पूर्ण बाहेर येते आणि खराब होते बरं का ते. हो का, असं चांगलं गोळ हे करून घ्यायचं त्याला. मिरची वडे झाले. आता हे आलू वडे बरं का. हो का, जिसते बसतील तेवढे टाकायचे, जास्त टाकायचं नाही. त्याला जर धक्का लागला तर ते फुटून बाहेर येईल सगळं सारण त्याचं. आता हो का, हे सारण झालं तयार. आता मी तुम्हाला उलटे करून दाखवते. किती छान तयार झाले तळल्याले. आणि जास्तीवरच गॅस ठेवायचा, नाही तर तेल धरते बरं का ते परत. आणि आता इथं मिरची वडे येतं, हे फुगून जास्त मोठे झाले. तर का इथं देठ आहे आणि हे त्याचे 2 तुकडे केलेले आहेत, म्हणून हे मिरची वडे असे तयार झाले. आता हे आलू वडे छान तयार झाले. त्याचं सारण राहिलं की त्याच्यामधून आलू वडे तयार करून घ्यायचे. आणि का गोल गुरगुरीत छान झाले. पण ह्याला सोडा आणि तेल लागते बरं. जवळजवळ 2 बटाटे आणि 2 कांदे होते, तेवढ्याचं मी सारण तयार केलं होतं. आणि 5-6 मिरच्या होत्या, तुकडे केले होते त्याचे, म्हणून तुम्हाला जास्त दिसले ते. आता हे चांगला तळून घ्यायचा आणि आपल्याला हिरवी चटणीबरोबर खायचं, पुदिन्याच्या चटणीबरोबर खायचं, सॉसबरोबर खायचं, कशाबरोबर खायचं त्याच्याबरोबर तुम्ही खावा. चिंचेच्या चटणीबरोबर पण छान लागते बरं का. माझा जर आलू वड्याचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला माझे आलू वडे कसे वाटले. धन्यवाद. मस्त